घोडबंदर परिसरातील पातलीपाडा डोंगरीपाडा येथे हजारो नागरिक गेली 50 ते 60 वर्ष राहत असून न्यायालयाच्या आदेशाने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत येथील बांधकामं तोडण्याच्या नोटिसा बजावण्यात येत आहेत। त्यामुळे रहिवासी हवालदिल झालेले आहेत। राज्य शासनाने यामध्ये हस्तक्षेप करून ही बांधकामे नियमाकुल करावीत अशी मागणी आमदार संजय केळकर यांनी पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून केली आहे। पातलीपाडा डोंगरीपाडा येथे 5000हून अधिक घरांमधून 15 ते 20 हजार नागरिक राहत आहेत। सुमारे 60 वर्षापूर्वी ही वस्ती असून त्याचा विस्तार आता मोठ्या प्रमाणामध्ये झालेला आहे। शाळा, पाणी, रस्ते, पथदिवे इत्यादी मूलभूत सुविधा या वस्तींमध्ये आहेत। हे रहिवासी कर भरत असून मतदार याद्यांमध्ये त्यांची नावं आहेत। मात्र ही वस्ती शासकीय भूखंडावरती अतिक्रमण करून बसवण्यात आली असल्याची जनहित याचिका 2010 मध्ये न्यायालयामध्ये दाखल करण्यात आली होती। वारंवार कारवाईच्या नोटीस बजावण्यात येत आहेत। त्यामुळे रहिवासी आता हवालदिल झालेले आहेत। याबाबत त्यांनी आमदार संजय केळकर यांना निवेदन देऊन दिलासा देण्याची मागणी केली होती। त्यानुसार केळकर यांनी गुरुवारी विधानसभेमध्ये हा प्रश्न उपस्थित करून बांधकामे नियमाकुल करण्याची मागणी केली आहे।